सोलापूर शहरातील अवैध धंदे हद्दपार झाले पाहिजेत। पोलीस आयुक्तांच्या नावे बाळासाहेब रामदास गायकवाड हे 2 नंबर अवैध धंद्याची वसुली करतात हे मला नाही, अख्ख्या सोलापूर शहराला माहीत आहे। गेल्या 15 ते 17 दिवसापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार असतील किंवा उपायुक्त प्रीतम यावलकर या दोघांना देखील मी सोलापूर शहरातील अवैध धंदे व अवैध धंद्याचे वसूलदार यांच्या बाबतीमध्ये तक्रारी निवेदन दिलं होतं, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे कारवाई होताना दिसली नसल्यामुळे मी त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांना देखील मी ते निवेदन दिलं होतं। त्यानंतर मी थोडे 2-3 दिवस वाट बघितलो। त्याच्यानंतर मी सन्माननीय सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना स्मरणपत्र त्यांना त्या ठिकाणी दिलो, परंतु सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्यामध्ये सगळ्याचीच लागेबंदी असल्यामुळे मला माझ्या डोळ्यासमोर असंही चित्र स्पष्ट झालं की हे सगळेजण एकमेकाच्या धागेदोऱ्यामध्ये अडकले असल्यामुळे त्याच्यावर मला काही नीत न्याय मिळणार नाही। ही गोष्ट समजल्यानंतर मी या ठिकाणी कालपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे। सोलापूर शहरातील अवैध धंदे हद्दपार झाले पाहिजेत। सोलापूर शहरामध्ये सोलापूर पोलीस आयुक्तांच्या नावे व उपायुक्तांच्या नावे जी वसुली गोळा करतात दर महिन्याला त्यांची देखील नावे मी ह्या ठिकाणी टाकलेलं की बाळासाहेब रामदास गायकवाड, भागवत शिंदे, राजू चव्हाण या तिन्ही अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे। परंतु या सोलापूर शहरामध्ये एखादा सामान्य हवालदार जर 450 ते 450 कोटीचा जर मालक होत असेल आणि त्याची प्रॉपर्टी जर इतकी होत असेल तर ती नक्कीच संशयास्पद आहे। गेल्या 15 ते 20 वर्षापासून पोलीस आयुक्तांच्या नावे बाळासाहेब रामदास गायकवाड हे 2 नंबर अवैध धंद्याची वसुली करतात हे मला नाही, अख्ख्या सोलापूर शहराला माहीत आहे। आणि सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले जे काही पोलीस कर्मचारी जे आहेत ते देखील उद्या जर वर्दीवर जर हात ठेवून मला छातीवर की पोलीस आयुक्तांचा वसूलदार कोण ते देखील त्या बाळासाहेब रामदास गायकवाडचं नाव घेतील। भागवत शिंदे आणि राजू चव्हाण हे उपायुक्तांच्या नावे घेत असतात, परंतु या सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या जोमाने चालू आहेत। तुम्ही बघताय चक्री गेम येते, व्हिडिओ गेम येते, मटका येते, शिंदी येते, दारू येते, पत्त्याचे क्लब असतील, अंडरबार असतील, असे अनेक दारूधंदे असतील, असे अनेक प्रकार ह्या सोलापूर शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळतात। गुटख्याचे पण अनेक प्रकार आहेत। इथं ओला मावा मिळतो, कोरडा मावा मिळतो, सुका मावा मिळतो, असे अनेक प्रकार ह्या ठिकाणी मिळत असल्यामुळं ह्या सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे चालू असल्याची बाब ही निंदनीय आहे। आणि दुसरी गोष्ट यातून मिळणारा जो करोड रुपयाचा जी हप्ता आहे त्याच्यामुळे हे बंद होत नाहीत। आणि दुसरी गोष्ट जे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांच्या नावे त्यांच्या खुर्चीच्या आड जे लपून बसलेले की जे कोण 3 वसूलदार आहेत ना यांच्यामुळे हे अवैध धंदे मोठ्या जोमाने चालू आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही। आणि अनेक अवैध धंद्यामध्ये या तिघांची पार्टनरशिप असल्यामुळे आणि सगळ्यात जास्त म्हणजे बाळासाहेब रामदास गायकवाड यांची पार्टनरशिप तर सगळ्यामध्येच आहे, स्पा पार्लरमध्ये देखील पार्टनरशिप आहे। अशा अनेक धंद्यामध्ये यांची पार्टनरशिप असल्यामुळे त्याला बळ मिळते। आणि प्रामाणिक अधिकारी ज्यांना खरंच मनापासून वाटतंय की 2 नंबर धंदे बंद झाले पाहिजेत त्या सगळ्यांच्या कारवाईमध्ये हे वसूलदार लोक आडवं येत असल्यामुळं त्या ठिकाणी अवैध धंदे का सोलापूर शहरातून हद्दपार होत नाहीत असं आम्हाला दिसलेलं आहे। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सोलापूर शहराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी हा सोलापूर शहराकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून या ठिकाणी बेमुदत अन्नत्यागासाठी या ठिकाणी मी बसलेलो आहे। मुख्यमंत्र्यांना मेल केलेला आहे, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींना देखील मेल केलेला आहे, एकनाथभाईजी शिंदे यांना देखील मेल केलेला आहे, पोलीस महासंचालकाला देखील मी मेल केलेला आहे। अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेबांनी या बाळासाहेब रामदास गायकवाडवर बडतर्फीची कारवाई केली होती आणि त्याच्यानंतर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई देखील केली होती। परंतु हा माणूस पुन्हा सेवेमध्ये येतो कशाच्या जोरावर येतो आणि ह्याच्यामध्ये ह्याचे लागेबांधे नेमकं कोणासोबत आहेत, कागदामध्ये तर सगळं काळबेरे असणारच आहे। त्याच्याकडे देखील नाही का राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सगळेजण आता त्या गोष्टीकडे देखील वळणार आहोत। जर येत्या 2-3 दिवसामध्ये जर पोलीस आयुक्तांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी दखल नाही घेतली तर आम्हाला ह्याच्यात उपोषणासाठी मुंबईला जाण्याची वेळ त्यांनी येऊ देऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे। झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये।
VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशर माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल, 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000.